गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील सर्पदंश घटना, ज्यात 3 मुली दगावले, यानंतर चौकशी समितीच्या अनेक कामाला वेग आलेला आहे. फॉरेन्सिक जांच तपासणी जी आहे ते सध्या सुरू आहे. याच्या अगोदरही फॉरेन्सिक टीम या शाळेला भेट दिली होती, परंतु त्यात त्यांना काही मुख्य काही सापडला नाही. तर त्यानंतर आता हे CCTV तपासणी सुरू आहे. शाळेतील CCTV जे आहे ते तपासणी सुरू आहे आणि इथे पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत आणि थोड्या वेळात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके जे आहेत तेही शाळेला भेट देणार आहे. आणि या शाळेत पाण्याची टाकी बंद होती अशी माहिती पडल्यानंतर पाण्याचे सॅम्पलही घेण्यात आलेले आहे आणि फॉरेन्सिक टीम जी आहे ते CCTV सोबत अनेक कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबतही चौकशी सध्या सुरू आहे. आणि यात उच्चस्तरीय चौकशी समितीत 4 सदस्य जे आहेत ते 4 अधिकारी जे आहेत याची चौकशी करीत आहेत. या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहे शिक्षक आणि मुख्याध्यापकावर, परंतु ही जी चूक आहे चूक नेमकी कशी झाली, कारण की 3 महिने अगोदर या शाळेत साप निघाला होता आणि आपण त्या बाजूला बघू शकतो 30 ही इमारत आहे. ज्या इमारतीच्या खालच्या बाजूला जे खिडक्या दिसत आहेत त्या खिडकीतून विषारी सापाने आत प्रवेश केला होता. त्यानंतर विषारी सापाने 6 मुलींना चावा घेतला. यात 3 मुली दगावले आणि सध्या असे घटना गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन जे आहे ते योग्य ते पाऊल उचलण्यासाठी तयारी करीत आहे. आणि सध्या वेगवेगळ्या विभागाची चौकशी जी आहे ते इथे जपतलाई आश्रमशाळेत सुरू आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 जपतलाई गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.